माझं नाव सारंगधर मधुकर वाघमारे, राहणार पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. ही माझ्या बापाची ओळख. माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना, मी इथला लोकल माणूस आहे, मला पकडू नका, मला घरी जायचंय. माझ्या बायको पोरं माझी वाट पाहता. यांनी ऐकलं नाही, यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे? कशावरून, कशामुळे पकडलं? काय संशय घेतला? माझ्या बापाचा गुन्हा काय होता? पकडलं तर पकडलं, यांनी कुठं नेऊन टाकलंय? बांधून ठेवलं होतं माझ्या बापाला, बांधून. अन्न पाणी नाही, कोणत्याही सपूरला नेलं तिकडं, बांधून ठेवलं, मारलं, आणलं, अन्न नाही, पाणी नाही, आता बांधून ठेवले, पाय बांधून ठेवले, मरणाचं मारलेलं. बापाच्या अंगावर वळ होते, वळ, हात पाय काळे पडेल मा बापाचे. का केलं यांनी असं? का केलं? मोलमजुरी करून मा बाप आम्हाला पोषित होता. मोलमजुरी, शेती काम करायचा माझा बाप, शेती काम करायचा. माझी आत्या राहते इथं शिर्डीत. काही आम्ही नातेवाईकाकडे जायचं नाही का? प्रत्येकाला स्वतंत्र हक्क आहे का नाही? माणूस कुठं पण राहू शकतोय का नाही? जाऊ शकतोय का नाही? माझ्या बापाचा गुन्हा इतकाच झाला का तो फक्त बस स्टँडच्या परिसरात आढळला यांनी त्याच्यावरून संशय घेऊन पकडलं, माझ्या बापाला मारून टाकलं तिकडं. 4 दिवसामध्ये यांनी माझ्या बापाला मारून टाकलं. यांना पुरावे दिले, यांना साक्ष दिला, यांना सगळं केलं. असं झालं तसं झालं, फॉर्म रिजेक्ट झाला. काय झालं रिजेक्ट? अरे तुम्हाला माणसं ओळख देते ना त्या माणसाची, तुम्ही कस काय जीव घेऊ शकते? भाऊ सांगतोय माझा भाऊ आहे, तुम्ही तरी माणूस सोडला नाही का? नाही सोडला तुम्ही माणूस का? करायचं होतं पुढच्या गोष्टी तुम्हाला. तो माणूस, त्याची काही चुकी नव्हती तरी तुम्ही उचललं. तुम्हाला पुढच्या प्रोसेस करायची गरजच काय होती? माणसाची चुकी काय होती? अरे बांधून ठेवलं, अन्न नाही, पाणी नाही, माझ्या बापाला बांधून ठेवलं होतं. खरे कस काय जगन तो? कस काय जीव घेतला माझ्या बापाचा? का माझा बाप मला जसा जिवंत नेला तसं मला आणून द्या. माझा बाप जसा उचलला तसा मला आणून द्या. मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे, मला माझा बाप पाहिजे. आम्ही काय करायचं? कोणाकडे बघायचं? आम्ही काय करायचं? अरे आमचा बाप गेलाय, आमचं दुःख घ्यायला समजून तुम्ही. तुम्हाला पण बाप आहे ना प्रत्येकाला, आहे का नाही? आमच्या बापाचं दुःख आम्ही कोणाला सांगायचं? गुन्हा केलता का? गुन्हेगारी केली होती माझ्या बापाने. आपला बाप भिकारी नव्हता असं ओरडून ओरडून सांगत ही लेक ढसाढसा रडली. बस स्टँडवर उभ्या असलेल्या बापाला भिकारी समजून उचलून नेलं आणि तिथे मृत्यू झाला असा आरोपही या लेकीने केलाय. शिर्डी पोलीस, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषदेच्या वतीने भक्तांना त्रास होऊ नये यासाठी भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबवली जाते. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत 50 जणांना ताब्यात घेऊन कोर्टाच्या संमतीने त्यांची रवानगी विसापूर येथील भिक्षेकरी सुधारगृहात करण्यात आली होती. त्यातील 10 जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र यातील अशोक बोरसे, इसाक शेख, प्रवीण घोरपडे आणि सारंगधर वाघमारे या 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासह दोघांची प्रकृती चिंताजनक असून 4 जणांनी रुग्णालयातून पलायन सुद्धा केलं. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी थेट पोलीस स्टेशन समोर येऊन आंदोलन केलं. आमची माणसं भिक्षेकरी नसताना प्रशासनाने त्यांना उचलून नेलं आणि उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. जसं उचलून नेलं तसं त्यांना परत आणून द्या अशी मागणी ही मयतांच्या नातेवाईकांनी केली आहे आणि पोलीस स्टेशन समोरच आक्रोश व्यक्त केला. मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर आरोपही केले. आता हे मृत्यू का झाले, यात कुणाचा दोष होता, या गोष्टी समोर येणं आवश्यक आहे. शिर्डीहून प्रशांत शर्मा, लोकमत. एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये